खरीप हंगाम अगदी तोंडावर आलेला असतानाही शासनाच्या उदासीन धोरणामुळे हवालदिल झालेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आगामी 22 जून रोजी उपविभागीय कार्यालयावर अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे। या आंदोलनाची धग दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून या लढ्याला आता तालुक्यातील सर्वच स्तरांतून अभूतपूर्व पाठिंबा मिळतो आहे। विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे यूपीएससी व एमपीएससीचे विद्यार्थी, शेतकरी पुत्रांची कॉकरोच टीम आणि महिला शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत। आंदोलकांच्या मुख्य मागण्यांमध्ये प्रामुख्याने आगामी अधिवेशनातच 17,500 रुपयांचा थकीत पीक विमा मंजूर करणे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन पेरणीपूर्वी नवीन पीक कर्ज वाटप करणे, नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान जमा करणे आणि खतांसोबत केली जाणारी बेकायदेशीर लिंकिंग त्वरित बंद करणे यांचा समावेश आहे। राजूभाऊ वानखेडे, नंदकिशोर बभानिया आणि शेतकरी मंडळाने इशारा दिलाय की शासनाने चालू अधिवेशनापूर्वी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास 22 जून रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणारे हे अन्नत्याग आंदोलन ऐतिहासिक ठरेल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। अकोल्याहून माणिक कांबळे यांची रिपोर्ट।